झेंडू बी फरक पडलाय राव, झेंडूत बी काय फुल होतंय. ही झेंडू आपण मार्गदर्शन देण्या अगोदर कसा होता तो व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये दिसतोय. हो आज जर ह्याचं फुल बघितलं हो तुम्हाला काय वाटतं आता हे जी थोडक्यात 13 दिवसात आपलं मार्गदर्शन सोडून झालेलं आहे हो. वापरावरण्याचं झेंडूतला बदल तुम्हाला काय तुम्ही झेंडूतले झेंडूतला बदल एक आहे तुम्हाला सांगतो. हो का, हे पहिलं हो का एवढं फुल होतं. हा हो का, हे फुल पहिलं बारकी साईज होती. बारकी साईज होती. हा आणि आताची आणि तुम्हाला सांगतो हे पहिलं 10 कॅरेट दिली होती, झेंडू गेला 20 रुपयांनी. हा आणि मागल्या 2-3 दिवसात ही झेंडू तोडून दिल्या, हे झेंडू गेला 35 रुपयांनी. पहिला झेंडू कसा आणि गेला माझं ते सोडलेल्या औषधाचे पैसे बी वसूल झाले. म्हणजे मोहोळकर सर एकदम जसं आहे तसं बोलतात त्यांना आणि- सवच आहे. केळीला बी फायदा झाला म्हणजे आणि झेंडूला बी फायदा झाला. किती रुपयाचं कॅरेट कितीला गेलं पहिलं कितीला जायचं पहिलं गेलं 20 रुपये किलोनी आणि दुसरं गेलं 35 रुपये किलो. किती 15 रुपयाचा डायरेक्ट किलो माग डायरेक्ट किलो माग फरक. 15 रुपयाचा जर किलो माग फरक आहे आणि ह्याच्यामध्ये जर रिझल्ट आहे हे जर Result टिकवण क्षमता आहे. या सगळ्या गोष्टी दिसतात. अख्खा आज थोडक्यात फुलाचा बाग आहे असा दिसतोय. तर मला वाटतंय की सत्य 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 आपण म्हणतो ना ह्याच्यापासून वेगळं सत्य साहेब आपण काय दावू शकत नाही बरोबर आहे. वेगळं सत्य काय दावू नाही शकत नाही रिझल्ट आहे म्हणूनच तुम्हाला आहे. सांगतोय ना मी. म्हणजे डायरेक्ट 15 रुपयाचा फरक पडला. बरोबर आहे का नाही हे फुल केवढं दिसतंय, ही बाय की तुमच्या हातातलं दारा की बाबा परत माणसं म्हणते मोठं मोठं फुल तोडली. आपण दिसतंय ते- ती बी नाही, दारा पहिल्या व्हिडिओ मध्ये फुल बघा व्हिडिओ मध्ये. म्हणजे फुलं एकदम छान सगळीकडे कळी चांगली लागलेली फुलं चांगली सेट झाल्या वाढ बी चांगली झालेली. म्हणजे बारीक जर अभ्यास केला तर 18 मार्चचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ जर जोडला तर थोडस तुमच्यापाशी पण आहे असं फिरवा बरं का ते झेंडू दिसन. तर कुठल्याही शेतकऱ्याला अगदी अचंबित करण्यासारखं अगदी नवल वाटण्यासारखा हा फरक दिसतोय आपल्याला. फरक आहे. बरोबर आहे का नाही. आहे की तर झेंडू क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा थोडस वापरा बायोनिकला स्वीकारायला काय हरकत नाही. साहेबांनी मोहोळकर सरांनी केळीसाठी घेतलं पण केळीच्या लाईनला झेंडू लावलेला आहे त्याच्यामुळे झेंडूत बदल झालेला आपल्याला दिसतोय. बरोबर आहे का नाही. खर्च काढला वरच्यावर औषधाचा. हा झेंडूनेच खर्च काढला. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन पूर्णपणे समाधानी. समाधान आहे समाधान. ओके सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष सुरेश मोहोळकर, राजुरी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आता आपण ही जी केळी लागण केलेली ही किती तारखेची लागण केलेली 15 जानेवारीची. 15 जानेवारी 2026 आणि आजची तारीख किती आहे आजची तारीख 18 मार्च 18 मार्च 2026. 2026. म्हणजे 15 जानेवारी लागण झाली 15 फेब्रुवारीला 1 महिना झाला 1 महिना 15 मार्चला 2 झाले महिने, म्हणजे आता 2 महिने आणि थोडक्यात 3 दिवसाची केळी आपली 3 दिवस. बरोबर आहे 18 तारीख आहे आज. हा. आता जर बघितलं तर केळीच्या वयानुसार वाढ तुम्हाला काय वाटतंय. वाढ झाली नाही म्हणून तर तुम्हाला फोन केलाय. नाही असं नाही तसं नाही म्हणजे मी आपण काही गोष्टी का मुद्दाम थोडं स्पष्ट बोलायचं साहेब थोडंच काय करा. आता आम्ही जरी इकडे असलो तुम्ही तिथलेच 1-2-3 झाडं समोरून हाय असा कॅमेरा खाली घेऊन दावा म्हणजे त्या कॅमेऱ्याकडे बघूनच की त्या झाडांचे आता बारीक जर अभ्यास केला तर पोगे कसे चालतात परत 2 पाल्याच्या मध्ये डिस्टन्स कसा आहे पिवळसरपणा आहे का हे सगळ्या गोष्टी थोडक्यात तुम्हाला जाणवल्या. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही ह्याच्या अगोदर आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन जे आता समोर तिथं घराच्या पाठीमागे केळी आहे ते आता खोडवा धरलाय तुम्ही. तर त्या सुरू केळीला आपल्या रामेश्वर गोगरे सरांकडून कुर्टीच्या ते फर्स्ट टू एंड मार्गदर्शन वापरलं 3 महिन्याच्या नंतरच काहीतरी. तर ती केळी ज्या वेळेस तुम्ही फर्स्ट टू एंड वापरलं 3 महिन्यानंतर तिथनं तुम्ही कंटिन्यू केलं होतं तर ती तुमची केळी बॉक्स पॅकिंगला गेली का लोकल वाल्याला गेली. बॉक्स पॅकिंग मग त्याचे किती पैसे झाले तुमचे 1.5 एकरात 11 लाख 1.5 एकरात 11 लाख रुपये झाले आणि वापरा बायोरेनिकचे 6 डोस घेतले. सोडलेले. पण मग मला काय म्हणायचे तुमच्या बरोबर ज्यांची केळी होती हा. त्यांची केळी आणि तुमच्या केळीतलं आता ह्याच्यासाठी तर तुम्ही मार्गदर्शन घेणार आहे पण त्याच्यामध्ये तुमच्या बरोबर ज्यांची लागण केली तुमची अगोदर कटिंगला आली का तुमच्या बरोबर ज्यांनी लावली होती त्यांची तुमची आधी आली. एकाच दिवशी केलेलं लागण 20 दिवस आधी माझी कटिंग लागते. 20 दिवस 20 दिवस. आणि रेट मध्ये काय तफावत घावली दोघांची 3 रुपयाचा फरक पडला. म्हणजे तुम्ही कमी का ते कमी ती कमी. तुम्ही 3 रुपयाने माझी extra गेली- निघाल. माझी गेली 28 ने त्यांची गेली 25 ने. म्हणजे इतकं म्हणजे फरक झाला. इतका फरक. आणि जर वापराबावर कदाचित मी म्हणतो वापरलं नसतं तर काय घडलं असतं तिथं. काय बागच आली नसती माझी म्हणजे सांगायचं तात्पर्य. म्हणजे पैसे चांगले झाले त्या अनुभवाच्या जोरावरती ही एलची केळी केलेली आणि ही 26 झाड आहेत बरोबर आहे ना? 26 हो. आणि ह्या 26 झाडाला हितनं पुढे तुम्ही आता कंटिन्यू वापराबावर करणार आहेत. हो, आताच्या कंडिशनला बारकाईने अभ्यास केला तर पोगा गुततोय पोगा गुत. आणि आज आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था काढतोय. कशासाठी काढतोय की येणाऱ्या दिवसात आपल्याला जी काही एलची केळीमध्ये शेतकरी उतरलेले आहेत त्यांना आपल्याला एक दिशा द्यायची हो. आणि जे काही तुमच्यासारखा त्यांचा पण प्रॉब्लेम चालू असणार आहे खूप शेतकऱ्यांचा तर त्यांना आपल्याला दिशा काय द्यायची. आज जर ह्याचे पोगे असे कुठल्यात तर येणाऱ्या दिवसात वापराबायोनिकचं तुम्ही वापरल्यामुळं पोगे कसे क्लिअर निघत आहेत हो.
म्हणजे ज्यावेळेस तुमचा हा येईल व्हिडिओ ती पाहतील त्यावेळेस ती पण निर्णय घेतील की बाबा आपण खरंच वापरा बायोनिकला वापरायला काय हरकत नाही. त्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांना दिशा भेटावी आणि दिशा भेटल्यानंतर जी तारांबळ असते ती होत नाही दिशा भेटल्यावर, आणि दिशा नाही भेटली तर तारांबळ आपली ठरलेली. आणि मी तर म्हणतो आमचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन न वापरता कुठल्याही शेतकऱ्याचं कुठलंही पीक त्यांच्या अपेक्षेपासून एक नंबर यावं हे आमच्या वापरा बायोनिकच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छात. पण ज्यांना असं वाटतंय की मी माझ्या पद्धतीने खर्च करून वेळ देऊन पीक वय खातंय, काहीतरी रोगाला टेम्परेचरला बळी जात आहे, त्यांनी मला वाटतं वैयक्तिक की तुमचं कष्ट वाया जातं ही ज्यावेळेस जाणीव होती तसं मोहोळकर सरांना काही गोष्टीची जाणीव झाली. आणि आज 2 महिने 3 दिवसाच्या केळीला त्यांनी ठरवलं शेवट की ही आम्ही आमच्या पद्धतीने करून केळी वय खाती पोगा धरती उन्हाला बळी जाती तर हिथं वापरा बायोनिकची गरज आहे. परत जशी आठवण झाली तशी मला वाटतंय की ज्यांना असं वाटतंय की ही खरंच लय त्रास देत आहे त्यावेळेस तुमच्या त्रासाच्या वेळेस तरी वापरा बायोनिकला स्वीकारा आणि केळी प्रॉब्लेम मधून तुमची बाहेर निघाली परत आमचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन नाही वापरलं तरी चालतंय. म्हणजे मी इतकं काय बोलतो, कोणाचं बी असू द्या कष्ट खर्च वाया जात असेल आणि तिथं वापरा बायोनिक काढून देत असेल तर मला वाटतं शंका घेऊच नाही, कारण शंका ही थोडक्यात आपली जिरविती. बरोबर आहे. आणि आपण काय धावतोय सत्य परिस्थिती आणि जी काय आहे ती परिचय झाडाच्या समोर. आता आपण उभा कुठे आहे, ही तुमचा बांध आहे, हो पाठीमागे ते आंब्याचं झाड आहे, पहिलं झाड दुसरं झाड आणि तिसऱ्या झाडाच्या पाठीमागून आपण तिघं पण उभा आहे. तर आपण पाहू चौथं आहे का, हा ते झेंडूमुळे दिसत नाही, चौथं झाडापाशी उभा आहे. साहेब कॅमेरा घेऊन या थोडासा पुढं, म्हणजे काय आहे हिथं जी परिस्थिती आहे आपण किती झाडापाशी ही पण दिसन आणि आता पोगे कसे निघत आहेत ही पण आपण दावून देऊ. ती पहिलं झाड आहे झेंडूच्या बांधाच्या कडचं, ही दुसरं आहे समोरचं, ही तिसरं आहे आणि आम्ही उभं राहिलेलं चौथं. तुम्ही कॅमेरा हाय असं पुढं आणा. आपल्याला हे जे आहे ना ही थोडंसं कॅमेरा एकदम जवळ घ्या की आत्ताची जी परिस्थिती ही कशी चालली आहे ही बी टेम्परेचरनी सनबर्निंगचा प्रॉब्लेम आलाय, ही बी एकदम असं पोगा असा सुटा नाही, ही पाली आहेत ही बी पिवळे येतात. आता हीच नाही, हिथं पण बघितलं हे मुद्दाम दावायचे आपल्याला येणार दिवसात ह्यात काय बदल होतोय. ही पण कसं गोतागुती झाली. आपल्याला येणाऱ्या दिवसात काय करायचंय, बोलायला सगळीच आपण पोपटावून येतात पण ह्या झाडाने सुद्धा उद्या बोललं पाहिजे की ह्यानी म्हणलं पाहिजे मला पाहिजे होतं ती साहेब तुम्ही दिलं. आणि ही ज्या वेळेस बोलन त्यावेळेस खरी ऍग्रिकल्चर मध्ये आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी प्रगती पथावरती काम करतोय, विश्वासावरती काम करतोय, रिझल्टवरती काम करतोय हे आपण आपल्या शेतकरी बांधवांना दावून देऊ. नाही तर आज मला काय म्हणायचंय, आज जाहिरात अशी चालली बऱ्याच जणांना माहिती, पूर्वावस्था काढायचीच नाही ऐका बरं का. दुसरी अवस्था म्हणजे डायरेक्ट रिझल्टची असती, ती अशी असती झाड अख्ख्या प्लॉटमध्ये कुठं चांगलं बरं हुडकायचं, अख्खा येडा मारायचा. शेतकऱ्याला हा बोहळाचा असतो, साहेब तिकडून इन्शर्ट करून आलेला असतो, हा बोहळाचा असतो. ह्यांनी काय करायचं, त्यांनी बराबर त्याची आयडिया वापरायची, साहेब इथं उभा राहा आपल्या शूटिंग काढायची, रिझल्ट कसं काय एक नंबर, जागा चांगली बघून. मग मला काय म्हणायचंय, कंपनी कुठली असू दे सगळ्या कंपन्या शेतकऱ्यासाठीच कामं करतात. कंपनीने काम कसं केलं पाहिजे, शेतकऱ्याला विश्वास वाटेल. नाही तर मला काय म्हणायचंय, आज कुणाचं बी असू द्या कष्ट आणि खर्च जर कुठलं तरी आपण काहीतरी बघून वापरून जर ती वाया जात असेल तर इथं उन्हाताना जर घाम गाळणाऱ्याला जर काय वाटत असेल का नाही आतून, त्याचा जे करण्यासाठी वापराबायोनिकने काय केलेले की ही लोकेशन आपण इतकं का धावतोय, ही कंपनीचे मालक जे आहेत ह्यांची जी तळमळ आहे ना शेतकऱ्याची, त्याच्यामुळं आम्ही इतकं आम्हाला धावावं लागतं रेल मध्ये. नाही तर आम्ही बी त्यांच्यातच मोडणार आहेत जे आता चाललंय का मार्केटमध्ये. फक्त ह्या मालकांची तळमळती की साहेब बांधावरती जाऊन शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे आजची ती दावा, 1-1.5-2 महिन्यांनी जे बदल होते ती दावा. कारण ज्याला नजरेला दिसणार आहे काय बदल रिझल्ट, आणि ज्याला वाटतंय की मी माझ्या पद्धतीने करून माझं पण असंच चाललंय तर त्यांना एक जाणीव होणार आहे की साहेबांनी मोहोळकर सरांनी वापरलं तर आपण बी वापरून बघू. बरोबर आहे ना, बरोबर आहे. तर आपण येणाऱ्या दिवसात जाऊ ह्या प्लॉट मध्ये होणारे बदल. तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला 1% पण तडा जाणार नाही. ती येणाऱ्या दिवसात जाऊन देऊ. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे, धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष सुरेश मोहोळकर, राजुरी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटसाठी 18 मार्च 2026 ला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन देताना काही फोटो व्हिडिओ आपण इथनं काढले होते, बरोबर आहे? काढले. तुमचे जोडीदार बी होते गाववाले, हो. काय नाव आहे त्यांचं? संभाजी जाधव. हा. आणि आजची तारीख काय? आजची तारीख
4/4 4/4/2026. 4 एप्रिल 2026. तर आपण ह्या पूर्ण प्लॉटवरती कॅमेरा फिरून घेतला होता. साळुंख साहेब कॅमेरा फिरून घ्या पूर्ण प्लॉटवर. आता आपण ह्या प्लॉटवरती कॅमेरा फिरून घेतला आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला आपदत होते, हो फवरत होते, काय सोडायचे सोडत होते ड्रिपनी. पण सगळ्यात महत्वाचं ही ईलची किळी वय खात होती, गच्चा धरलेला होता हो. आणि टेम्परेचरमुळं पोगा जो निघत होता तो करापल्यासारखा राहायचा आणि वाकडा निघायचा आणि निघताना तो पाहिजे असा थोडासा लांबडा निघत नव्हता. हो. बरोबर आहे नाही? बरोबर. आता आम्ही तुम्हाला 18 मार्च 2026 हे मार्गदर्शन दिल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी सोडलं ह्याला? मी सोडलं 22 तारखेला. 22 तारखेला एक आणि 23 तारखेला एक सोडलं होतं. म्हणजे 22 सोडलं आणि त्याच्यानंतर आपण 3 दिवसांनी देतो. 3 दुसरा दिवसांनी बेस. देतो. म्हणजे 22 सोडलं म्हटलं तर ही कितीला गेला असेल परत 25 किंवा 26 नाही 22 एका कटाला एकच औषध सोडलं होतं आणि दुसऱ्या एकराला हा म्हणजे 30 औषध. 22 सोडलं, एक 23 दिवस सोडलं होतं. 23-22 22-23 आणि मग 22-23 दुसरं औषध 26 सोडलं होतं. 26-27 बरोबर आहे. 26-27 असू द्या आता जे 26-27 पण आम्ही तुम्हाला दिलेल्या दिवशी तुम्ही सोडलेलं नाही. म्हणजे 22-23 तारखेला एका एक कटाला सोडलेले आणि त्याच्यानंतर 3 दिवसाचं ऍप्लिकेशन जसं सांगितलं तसं तुम्ही सोडलेले. आता जर उंची बघितली त्याची कुठे कमरेला लागते. तुमच्या डेअरीला लागत आहे, माझ्या सुद्धा कमरच माप बरोबर. तुमच्या कमरेला हो लागते, का? माझ्या कमरेच्या वर लागते. मग मला काय म्हणायचंय, आपण अगदी हितनं असाच कॅमेरा आणला होता तिथपर्यंत की झाडं किती झालेत. आता सुद्धा साळुंख सर तिथं बी काय असं तुम्ही या तिथं 2-4 झाडं पाहिजे होती तिथली. त्या तिथली बी या तिथली बी घ्या पायपा पसली 6 आणि 4-5 झाडं हा. घेतली कॅमेऱ्यात. तशीच घ्या हळूच. आणि ती झालं की इकडे या, कारण तिथं आपल्याला दावायचंय काय की जसं आहे तसं पहिली जशी शूटिंग काढली ना तसंच की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाल्यामध्ये 2 पाल्याच्या मध्ये जी अंतरी पाहिजे ती पडली का नाही. म्हणजे आता हितनं जर बघितलं ना ही पहिली लाईन, ही पहिलं झाड इथं होतं कॅमेऱ्यात घेता आलं तर बघा. ही मार्गदर्शन सोडल्यानंतर हा डिस्टन्स पडत चाललेला आहे आणि पोगा आणि पाला हा असा आहे. म्हणजे हीच नाही. पाला कुठं लागतोय दाखवा बरं. कमरेला लागतोय पाला. म्हणजे ह्या बांधापासून 1 नंबरचं आणि ही 2 नंबरचं. जे बांधापासून आपण 1 नंबरचं झाड, ही 2 नंबरचं झाड. मागच्या वेळेस बी दिसतोय त्याने ती गच्चा धरलेला ही. ही सुद्धा बघा, ही बी प्रत्येक झाड जर बघितलं ना ह्याचा पोगा 1 नंबर आहे, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी आहे. पाला बी रुंद निघालाय. हा तेव्हा ही पाला म्हणजे आज जर बघितलं थोडक्यात 18ला दिलं ह्यांनी 22ला सोडलं. 22 म्हणजे 31 तारखेचा महिना होता. 9 दिवस आणि आज 4, 9 आणि 4 13 दिवसात झालेला थोडक्यात बदल आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या लेवलला येणं म्हणजे थोडक्यात अपेक्षित. मोहोळकर सर आता आपण ह्याला एकच ऍप्लिकेशन झालंय रोहर आणि गुरथरच. हो एक आणि स्प्रे किती झाले आपले? स्प्रे अजून घेतलाच नाही. घेतलंच नाही असं. तर तुम्हाला ही प्लॉट सोडल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं की खरंच पॉवर आहे पहिली आहे तशीच? 4 ते 5 दिवसात. 4 ते 5 दिवसात. 5 दिवसात. मग जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत म्हणजे आता कोणाची एलची असेल, कोणाची आपली G9 असेल, कोणाची कृषी कल्चर मधले अनेक प्रकारच्या व्हरायटी आलेल्या आहेत केळीमध्ये. तर ज्यांची काय टेम्परेचरनी गच्चा धरती, वय खाती, पोगा गुततोय, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पाडना, अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक छोटासा सल्ला संदेश काय असेल की बाबा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो की तुम्ही हे वापरण्या अगोदर जी पलीकडचा खोडवा आहे त्याच्यात तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शनचे काहीतरी 5 का 6 डोस घेतले होते. तर त्याच्यामध्ये त्याचे पैसे किती झाले, किती हजार झाड होते ते? माहिती 1800 झाड होते. 18 झाडाचे पैसे किती झाले? 10.5 लाख रुपये. 10.5 लाख रुपये 18 झाडात झाले. म्हणजे थोडक्यात त्याच्या विश्वासाच्या जोरावरती तुम्ही हे मार्गदर्शन घेतले आणि तिथं जसा रिझल्ट भेटला इथं सुद्धा आपल्याला ही आता आजचा काय रिझल्ट म्हणतोय भेटला की 8 दिवसात. मग ज्यांचं काय किळी गच्चा धरती म्हणजे 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडी नाही, पोगा पाहिजे असं चला नाही, वेळ घेती या वाहडा नाही आणि प्रत्येक शेतकरी आपला त्याला खर्च आणि कष्ट करीत असतो, त्यांच्यासाठी तुमचा हा एक 13 दिवसात घेतलेला जो अनुभव आहे आणि ह्याच्या अगोदरचा पूर्ण अनुभव आहे. तर तुमचा एक सल्ला संदेश काय असेल की बाबा आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यांची काही केळी खतं टाकत असताना, वॉटर सोल्युबल देत असताना, ड्रिचिंग करत असताना, फवरत असताना जी केळी गच्चा धरती, पोगा धरती, उन्हाच्या टेम्परेचरला बळी चालली, अशांसाठी सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोनिक आपलं अशा अडकलेल्या बागवाल्या शेतकऱ्यांनी तरी वापरलं पाहिजे का नाही? तुम्हाला 100% वापरलं पाहिजे. ज्याला रिझल्ट येत नाही कुठूनच त्याने 100% वापरलं पाहिजे. बरोबर आहे नाही? कारण की हे रिझल्ट अनुभव न घेता रिझल्ट आहे. अनुभव घ्यायचीच गरज नाही. ज्या वेळेस
वापरलं जातं त्यावेळेस अनुभव मनाने वापरल्याचा अनुभव लगेच कळतो, 8च दिवसात कळतो अनुभव. 8 ते 10 दिवसात पाहिजे त्या गोष्टी नजरेला अनुभवायला भेटतात. कारण ह्या कंपनीचा उद्देशच ही व्हिडिओ का काढायचे की आज बघा आम्ही तुमच्याकडे समजा अजून 2 महिन्याने आलो, 2 महिन्याने ह्याचा वेगळाच फरक असणार आहे, तो पार्ट हो. वेगळा आहे. पण आम्ही जाता जाता तुमच्याकडे आलोय, आता आमचं काम पुढे, पण आता तुम्ही आहेत घरी, आम्ही वळालोय, पार्ट वेगळा आहे. आज आपण लगेच व्हिडिओ फोटो का काढतोय की जेणेकरून ह्याच्यात ज्या वेळेस आमच्या व्हिजिट होत्यात जसा फरक आहे तसा आपण तारखेचा उल्लेख करून दावण्याचा प्रयत्न करतोय. हा, नाही, त्याच्या बरोबर. पाठीमागचा उद्देश काय आहे की कष्टकरी शेतकऱ्याचं कष्ट आणि वेळ जी कुठलंही पीक खात असेल किंवा ती घेत असेल आणि कष्ट करताना त्या शेतकऱ्याला बळ मिळत नसेल, त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला हे दावायचे की त्यांना एक जाणीव झाली पाहिजे की मार्केटमध्ये कोणतरी रिॲलिटीवरती खरं जसं आहे तसं काम करणारे आहेत आणि आपलं कष्ट वाया जाऊन देणारी कोणतरी कष्ट आपलं जिथं वेळ वाया गेलेला आहे ती बाहेर काढून देणारे आहेत, हे जी जाणीव करून देण्यासाठी म्हणून व्हिडिओ काढायचा आहे. बरोबर बाकी आहे. काहीच उद्देश नाही. तर कंपनीचा उद्देश काय आहे की आज कष्टकरी शेतकऱ्याला यश मिळालं आहे, त्याचं यश वापराबाहेरून घेऊन आलंय, फक्त ते यश वापराबाहेरून एकला स्वीकारलं की यश आपल्या पदरात 100% पडते, त्याची इथं परिस्थिती आहे. बरोबर आहे ना? हो, तर बरोबर. आपण पाहू येणाऱ्या दिवसात तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे त्याला येणाऱ्या दिवसात जे काही बदल होते ना आपण आणखी लावण्याचा प्रयत्न करू. जे काही बदल झाले त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत? हो, समाधान आहे. ओके, जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून, कॅमेरा धरलेले रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.